नमस्कार मित्रांनो, जय भीम. मी गौतम ओव्हाळ. माझ्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे पदाची गरिमा राखा किंवा पदाची गरिमा ठेवा. आता नेहमीप्रमाणे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालाच असेल की मी असं का म्हणतोय की पदाची गरिमा राखा किंवा पदाची गरिमा ठेवा, असं कोण म्हणते, का म्हणते, कशासाठी म्हणते आणि कोणाला म्हणते. मित्रांनो, या सर्व प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायची आहेत. तर वेळ न दवडता चला बघूया कोण म्हणतंय पदाची गरिमा ठेवा किंवा पदाची गरिमा राखा. मित्रांनो, झालंय असं की गरिमा म्हणजे मराठीमध्ये जर बघितलं तर मान, सन्मान, इज्जत. हिंदीमध्ये जर बघितलं तर सन्मान किंवा त्याला मान असं म्हणू आणि इंग्लिशमध्ये डिग्निटी असं म्हटलं जातं. आणि मग हे जर शब्द वापरलाय की गरिमा, पदाची गरिमा, आणि पद म्हणजे काय की पोझिशन, खुर्ची दिलेली तयार केलेली असते किंवा ती जागा तयार केलेली असते, तिला मान सन्मान असतो. आणि आपल्याला माहितच आहे की आपला भारत देश जर लोकशाही प्रधान देश आहे. या लोकशाही प्रधान देशामध्ये निवडणुका असतात. त्या निवडणुकीतून काही लोक प्रतिनिधी निवडून येतात आणि एखादी पोझिशन त्यांना मिळते, म्हणजे खुर्ची मिळते, मान मिळतो, सन्मान मिळतो. काही जागा किंवा पोझिशन अशा असतात की त्या बनवल्या जातात आणि त्या लोकांनी दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये उदाहरणच जर बघायचं झालं तर आपल्याकडे पोलीस पाटील पद असतं. गावामध्ये तंटे निर्माण झाले, वाद निर्माण झाले तर पोलीस पाटील त्यामध्ये हस्तक्षेप करून ते मिटवू शकतो किंवा शासनाला तो मदत करत असतो. दुसरं जर बघितलं तर आपल्याकडे सरपंच पद असतं. गावाचा सर्वांगीण विकास करण्याचं काम या सरपंचाकडे दिलेलं असतं, म्हणजे गावाचा तो प्रमुख असतो. दुसरीकडे आमदार असतात, खासदार असतात, मंत्री असतात, पंतप्रधान असतात, राष्ट्रपती असतात, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात, वकील असतात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे किंवा वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये म्हणून विभागामध्ये ही मंडळी वेगवेगळ्या पदावर असतील. म्हणजे आपल्याकडे तहसीलदार असतील, आयुक्त असतील, अशी वेगवेगळी पदं निर्माण केलेली असतात आणि त्यांना जनतेची कामं करण्यासाठी किंवा जनताभिमुख सेवा करण्यासाठी ही पदं निर्माण केलेली असतात. आणि मित्रांनो, हे जर बघितलं तर मग असं लक्षात येतं की ती जी काही मंडळी त्या पदावर बसलेली असतात ती त्यांच्या योग्यतेनुसार किंवा त्यांच्या क्रमवारीनुसार किंवा त्यांच्या पदोन्नतीनुसार ही मंडळी त्या ठिकाणी बसलेली असतात. आणि मग मित्रांनो, आजचा प्रश्न निर्माण होतो की असं आज निर्माण असं का झालंय, किंवा हा जो प्रश्न निर्माण झालाय की पदाची गरिमा राखा, पदाची गरिमा ठेवा, जपा, असं कोण म्हणतंय, तर मित्रांनो ते आहेत बाळासाहेब आंबेडकर. ऐकायचंय? ऐका. त्या चीफ जस्टिसच्या गादीची गरिमा ठेवणार आहात की नाही, हा त्याच्यातला खरा प्रश्न आहे. त्याच्यामुळे सर चीफ जस्टिस गवई जे आहेत त्यांनी त्यांच्या खुर्चीची गरिमा राखून ठेवली पाहिजे. ऐकलं? बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की त्या पदाची गरिमा राखा किंवा ठेवा. असं का म्हणतायत, कोणाला म्हणतायत, तर ते या भारत देशाचे 52वे सरन्यायाधीश म्हणून ज्यांची निवड झाली ते आहेत भूषण रामकृष्ण गवई यांना उद्देशून ते असं म्हणतायत. का म्हणतायत? तर भूषण गवई देशाचे 52वे न्यायाधीश झाले आणि ते महाराष्ट्रामध्ये आले. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर प्रोटोकॉलनुसार जर त्यांच्या स्वागताला काही मंडळी गेली नसतील तर त्यामुळं त्यांनी ती खंत व्यक्त केली. ती कशी? ऐका. चीफ जस्टिस ऑफ इंडिया म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा येत असताना महाराष्ट्राच्या चीफ सेक्रेटरीला किंवा महाराष्ट्राच्या डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसला किंवा मुंबईच्या पोलीस कमिशनरला तिथे येण्याची योग्यता वाटत नसेल तर त्याबद्दल त्यांनीच विचार करायला पाहिजे की मला प्रोटोकॉलचा बिलकुलही
हे नाही आहे. मी अजूनही अमरावतीला जातो, नागपूरला जातो, तर मी पायलट एस्कॉर्ट घेऊन जात नाही. सुप्रीम कोर्टात येईपर्यंत अमरावतीला न्यायालयात असताना मी मोटरसायकलवरून फिरायचो मित्रांच्या. परंतु इट्स अ क्वेश्चन ऑफ रिस्पेक्ट बाय द अदर ऑर्गन्स ऑफ द इन्स्टिट्यूशन टू द ज्युडिशियरी. एका राज्यघटनेच्या एका संस्थेचा प्रमुख ज्या वेळा पहिल्यांदा या राज्यामध्ये येत असेल आणि तोही त्या राज्याचा, तर जी वागणूक त्यांनी दिली ती योग्य आहे की नाही हा त्यांनीच त्यांचा विचार करावा. या लहान लहान गोष्टीमध्ये मला हे नाही. दुसरा एखादा आमच्याला एखादा कोणी असता तर आर्टिकल 142 किंवा 142 ऐकलं. हे सर्व जर बघितलं तर मग असं लक्षात येतं की हा जो काही भारत देश आहे आपला लोकशाही प्रधान देश आहे. आणि या लोकशाही प्रधान देशामध्ये 4 स्तंभ आहेत या लोकशाहीचे. आणि या 4 स्तंभाने सर्वोच्च पदी बसलेल्या विराजमान झालेल्या व्यक्ती जर येत असतील, सदिच्छा भेट देत असतील किंवा प्रथम त्यांचं आगमन होत असेल, कधीही होत असेल, तरी त्या त्या विभागातल्या किंवा त्या त्या राज्यातल्या मंडळींनी त्यांचं स्वागत करायला जाणं हा प्रोटोकॉल आहे. पण तो जर फॉलो केला जात नसेल तर मग भूषण गवईंनी जे काही म्हटलंय ते मित्रांनो अगदी योग्यच आहे. कारण ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये भूषण गवई येतात, सरन्यायाधीश भूषण गवई येतात आणि त्यांचा प्रोटोकॉल किंवा ते येण्याच्या अगोदर ते या लोकांना सूचना मिळाल्या नाहीत काय? मग ते सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी असतील, डीसीपी असतील किंवा पोलीस आयुक्त असतील, यांना तर अगोदर सूचना मिळालेल्या असतात. कारण आपल्या जे काही 4 संस्था आहेत याच्यामधले सर्वोच्च पदावर बसलेल्या विराजमान व्यक्ती आहेत. मग यांना अगोदर सूचना मिळाल्या नाहीत का? आणि मिळाल्या जरी असतील मग ते का आले नाहीत? या सर्व गोष्टी या ठिकाणी निष्पन्न होतात किंवा त्या ठिकाणी निघतायत की असं का घडलं, ती मंडळी त्या ठिकाणी का येऊ शकली नाही आणि ते भूषण गवईंना त्या भाषणामध्ये बोलावं लागलं. ही सुद्धा एक दुःखदच गोष्ट आहे. ही चांगली गोष्ट नाहीये की प्रोटोकॉल ह्या बाकीच्या संस्थांनी का पाळला नाहीये. कारण न्यायव्यवस्थेमध्ये किंवा आज या लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्था जर म्हटलं तर सर्वोच्च न्यायालयाचे कायदे जे असतात ते सर्व संस्थांना लागू असतात आणि त्याचा एक प्रमुख जर येत असेल तर त्याच्या स्वागताला या मंडळीने जायला पाहिजे. पण ते तसं झालेलं नाहीये. आणि तसं जरी झालं नाही मित्रांनो, आणि या ठिकाणी जर भूषण गवईंनी तसं म्हटलंय तर काही वावगं नाहीये. ते सांगतायत की वावगं नाहीये. परंतु दुसरी जर बाजू बघितली तर या ठिकाणी ही जी काही गोष्ट निर्माण झाली ती गोष्ट जर बघितली तर असं वाटतं की एका बाजूला सुजात आंबेडकर असं सांगतायत की भूषण गवई हे आंबेडकरवादी नाहीये. पण न्यायाधीश गवई हे आतापर्यंत बाबासाहेबांच्या विचारांवरती चालत आलेले नाहीयेत हे तितकंच सत्य. आपण बघितलं असेल तर त्यांच्याच बंधूंनी या महाराष्ट्रामधली आंबेडकरवादी चळवळ विकून खायचं काम रासू गवईंनी केलंय. आणि त्यांचे बंधू जे आहेत राजेंद्र गवई यांनी तर आंबेडकरी चळवळ विकून खाल्लेली आहे. आणि भूषण गवई जर आंबेडकरवादी नसतील मग काय आहेत? तर ते RSS धार्जिणे आहेत का? BJP धार्जिणे आहेत का? की जे आज महाराष्ट्र देशामध्ये सरकार आहे त्यांच्या विचारधारेशी त्यांची सहमती आहे का? किंवा त्यांची विचारधारा ते अंगीकारतायत का? आणि जर असं असेल तर मग जे सुजात आंबेडकर म्हणतायत की ते आंबेडकरवादी नाही आहेत. आणि एका बाजूला जर बघितलं तर भूषण गवई जे आहेत आज सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. त्यांच्या हातामध्ये या देशामधील ज्या काही संस्था आहेत बाकीच्या राहिलेल्या या संस्थांना लागू होतील असे कायदे बनवायची तरतूद त्यांच्याकडे आहे. कारण देशामध्ये कुठल्याही घटना असतील, बाबी असतील, त्यावर कायदे करण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला दिलेला आहे. कोणी दिलाय? तर तो भारतीय संविधानाने दिलेला आहे. आपल्याला माहितच आहे की 141 जे कलम आहे या कलमानुसार सर्वोच्च न्यायालयाने जे कायदे बनवले ते राज्यामधील सर्व न्यायालय जे आहेत किंवा ज्या संस्था आहेत या सर्वांना ते लागू असतात. आणि 142व्या कलमाचा जो काही भूषण गवईंनी उल्लेख केलाय ते कलम तर सर्वोच्च न्यायालयाच्या हातामधलं शस्त्र आहे. कारण जे पेंडिंग विषय राहिलेले असतात मग
देशातल्या ज्या संस्था असतील, वेगवेगळ्या संस्था असतील, ज्या लोकांवर अन्याय होत असेल, ते न्यायनिवाडे असतील किंवा कुठलीही गोष्ट असेल जी पेंडिंग आहे, जे काम अजूनही पूर्णच झालं नाही आणि जर न्यायालयाला असं वाटत असेल की यामध्ये आपण न्याय दिला पाहिजे, ती केस त्यांच्याकडे आहे, तर त्या गोष्टीवर पाहिजे तशा पद्धतीनं निर्णय घेऊन समाजहिताच्या दृष्टीनं तो कायदा हे सर्वोच्च न्यायालय बनवू शकतं. आणि मग सर्वोच्च न्यायालय जर हा कायदा बनवतं आणि तो सर्व लोकांवर जर बंधनकारक असेल, तो कायद्याचा फॉलो त्यांनी घेतला पाहिजे, कायदा त्यांनी फॉलो केला पाहिजे. असं जर असेल तर मग भूषण गवई ज्या ठिकाणी भाषणामध्ये सांगतायत त्या ठिकाणी नसतं सांगितलं तरी चाललं असतं, कारण त्यांच्याकडे एवढं मोठं शस्त्र आज त्यांच्या हातात आहे. आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकर इकडे असं सांगतायत की त्यांनी त्या पदाची गरिमा राखली पाहिजे. कारण काय की देशामध्ये ज्यावेळेस यांनी शपथविधी घेतला त्यावेळेस देशामध्ये क्रियाप्रतिक्रिया आल्या की देशामधला एक बौद्ध समाजाचा व्यक्ती एवढ्या मोठ्या सर्वोच्च पदावर जातो आणि तो सर्वोच्च पदावर गेल्यानंतर जर सरकार यांना बसवत असेल, ते त्यांच्या हिमतीने तिथपर्यंत पोहोचत असतील, म्हणजे न्यायनिवाड्याचे किंवा न्यायदानाचे काम यांनी योग्य केले असं आपल्याला म्हणावं लागेल. परंतु एका बाजूला जर इकडे सुजात आंबेडकर असं म्हणत असतील की ते आंबेडकरवादी नाहीत, त्यांना सरन्यायाधीश बनायचे, त्यामुळं ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत, कसेही जाऊन पण ते सरन्यायाधीश पदापर्यंत पोहोचलेत. आणि मित्रांनो, आता ते आंबेडकरवादी आहेत की नाही आहेत हे सर्वस्वी कुणाच्या हातामध्ये आहे, तर ते भूषण गवईंच्या हातामध्ये. ते कसं हातामध्ये आहे, तर बाळासाहेब आंबेडकर जसं म्हणतायत की भूषण गवईंनी त्या पदाची गरिमा राखली पाहिजे, म्हणजे त्या पदाला जो मान, सन्मान, इज्जत आहे ती त्यांनी राखली पाहिजे. की मी महाराष्ट्रामध्ये येतोय आणि माझ्या स्वागताला कोणीच येत नाही, हे ज्यावेळेस भूषण गवई बोलून दाखवतायत. आणि दुसऱ्या बाजूला माझ्या हातामध्ये कायदाही आहे की जो संविधानाने दिलेलं आर्टिकल आहे 142, त्याचा जर मी वापर केला तर सणवारवर बंधनकारक होईल किंवा ते काय आहे हे सांगण्याचाही प्रयत्न ते करतायत. आणि मित्रांनो, हे जर बघितलं तर मग आज भूषण गवईच्या हातामध्ये एक खूप मोठं शस्त्र आहे, जे कायदा बनवण्याची ताकद त्यांच्याकडे आहे. म्हणजे महाराष्ट्र असेल, देश असेल, याच्यामध्ये ज्या काही पेंडिंग विषय आहेत, कुठलेही विषय असतील, जर सरकार हे व्यवस्थित काम करत असेल, गोरगरिबांच्या योजना राबवत नसेल, तर त्या योजनांवर सुद्धा हे काम करू शकतात, त्यावर सुद्धा हे कायदे बनवू शकतात. किंवा जे पेंडिंग विषय आहेत ते सुद्धा पूर्ण करण्यासाठी किंवा सर्वोच्च न्यायालयाला जे वाटतं त्यावर ते बेंच लावून त्यावर निर्णय योग्य घेण्यासाठी, किंवा मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल, आज जातनिहाय जनगणनेचा प्रश्न असेल, जरी हे सरकार करत नसेल आणि संविधानिक प्रक्रियेनुसार त्याच्यातून त्याचा योग्य अर्थ जर काढायचा असेल, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जातनिहाय जनगणना करणं योग्य आहे की नाही, योग्य असेल तर केली पाहिजे. सरकार जर ते चुकीचं करत असेल तर सरकारने ते करू नये म्हणून त्यामध्ये ते कायदा बनवला पाहिजे. किंवा आज वर्गीकरणामध्ये वर्गीकरण, म्हणजे अ ब कडचे जे काही चालू आहे ते सुद्धा करणं योग्य की अयोग्य, सरकारला काय वाटतं हे न पाहता जनतेच्या दृष्टीनं किंवा संविधान काय सांगतं, संविधानिक प्रक्रिया काय सांगते, या संविधानिक प्रक्रियेनुसार ते करणं योग्य आहे की अयोग्य आहे हे सर्व मांडण्याचा, ते कायदे करण्याचा अधिकार आज जर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून भूषण गवईंच्या हातामध्ये असेल तर भूषण गवईंनी तो अधिकार वापरला पाहिजे. आजचं सरकार ते करेल न करेल किंवा त्यांनी केलेला कायदा फॉलो करेल किंवा न करेल त्याची तमा न बाळगता भूषण गवईंनी हे जे काही ज्वलंत विषय आहेत, सर्वसामान्य जनतेच्या जीवनाशी निगडीत आहे, त्या विषयाला हात घालून त्यावर त्यांना जो काही वेळ मिळतोय आज सरन्यायाधीश पदाचा, याचा सदुपयोग केला पाहिजे. आणि तो सदुपयोग करून जनतेच्या हिताचे निर्णय घेऊन ते कायद्यात रूपांतरित करून ठेवले पाहिजे. आणि मग जर सुजात आंबेडकर म्हणत असतील की ते आंबेडकरवादी नाहीत,
तर ते सिद्ध करण्याचं किंवा ते आंबेडकरवादी आहेत की नाहीत हे दाखवण्याचं आज त्यांच्या हातामध्ये आहे. ते कोणाच्याही दुसऱ्यांच्या हातामध्ये नाहीये. की मी आंबेडकरवादी आहे की नाही हे दाखवणं म्हणजे आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या गोरगरीब जनतेला किंवा ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना न्याय देण्यासाठी त्याचं कायद्यामध्ये रूपांतर करून ते कायदे तयार करण्याचं काम जर भूषण गवईंच्या हातामध्ये असेल तर त्यांनी ते केलं पाहिजे. जे विविध केस पेंडिंग आहेत, जे विविध कामं पेंडिंग आहेत, तर एखाद्या केसवर संपूर्ण न्यायदान करण्यासाठी त्यांना बेंच लावून त्याच्यावर योग्य निर्णय काय असेल तो करण्याचं काम जर भूषण गवईंनी केलं आणि आंबेडकरवाद ज्याला आपण म्हणतो की अन्याय ज्याच्यावर होतोय त्याला न्याय देण्यासाठी जे काम करतात तेच आंबेडकरवादी आहेत किंवा तोच आंबेडकरवाद आहे. म्हणजे अन्यायाला न्यायाने उत्तर देणं हे आंबेडकरवाद आहे. आणि म्हणून आज असं वाटतं की भूषण गवई एवढ्या सर्वोच्च पदावर जर बसलेले असतील तर आंबेडकरवादी आहेत हे त्यांनी सिद्ध करायचं. त्यांच्याकडे आज वेळ आहे, त्यांच्याकडे आज शस्त्र आहे त्यांच्या हातामध्ये की घटनेनं दिलेली ताकद त्यांच्या हातामध्ये की मी आंबेडकरवादी आहे आणि अन्यायाला न्यायाने उत्तर देण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. आज माझ्याकडे जो अधिकार आलाय त्याचा योग्य वापर करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि मी आंबेडकरवादी आहे. सरकार जर ते वापरत नसेल, वापरो न वापरो, पण भविष्यामध्ये आज जर भूषण गवईंनी ते कायदे केले तर ते भविष्यामध्ये सरकारला वापरावेच लागतील, न्यायालयांना ते वापरावेच लागतील. अशी तरतूद जर करणार असतील तर भूषण गवई हे आंबेडकरवादी आहेत की नाहीत हा भविष्य काळ सांगेल. आणि इकडे सुजात आंबेडकर जर म्हणत असतील की ते RSS धार्जिणे आहेत, ते बीजेपीच्या विचारधारेचे आहेत, ते सुद्धा सिद्ध करण्याची संधी आज भूषण गवईंना मिळालेली आहे. या संधीचं सोनं करायचं, या संधीचा फायदा लोकांना करून द्यायचा की न द्यायचा, की ज्या लोकांच्या मनामध्ये शंका आहेत की लोकांनी ज्या क्रियाप्रतिक्रिया दिल्या की बौद्ध समाजातला व्यक्ती एवढ्या उंचीवर जाऊन पोचला तो त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या नॉलेजवर किंवा त्याच्या ज्ञानाच्या जीवावर, आणि तो सुद्धा आंबेडकरवादी आहे, हा आंबेडकरवाद सिद्ध करण्याचं काम त्यांच्या हातामध्ये आहे. मग त्यांनी ठरवायचं काय करायचं ते की सरकारने मला बसवलंय, मला जनतेचं काही घेणं देणं नाही किंवा जनतेवर जे काही अन्याय अत्याचार होत असतील ते सरकार बघून घेईल किंवा सरकारने मला हे काम करू देत नाही सरकार, किंवा मला त्या तरतुदी करता येत नाहीत, मला ते सहकार्य करत नाहीत, अशा सबबी सांगून किंवा अशा वेगवेगळ्या घटनेवर काढता पाय घेऊन चालणार नाही किंवा त्याकडे कानाडोळा करून सुद्धा चालणार नाही. तसं जर झालं तर मग सुजात आंबेडकर जे म्हणतायत की ते आंबेडकरवादी नाहीत किंवा ते RSS विचारधारा मानणारी आहेत आणि त्यांना फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाचं न्यायाधीश व्हायचं होतं म्हणूनच ते तिथपर्यंत पोहोचले. परंतु जनतेच्या की जे काही बौद्ध समाजातील व्यक्ती असतील, आंबेडकरांना विचारधारा मानणारे या भारतातील व्यक्ती असतील, या व्यक्तींनी अपेक्षा ठेवू नये की तुम्हाला जे तरतुदी पाहिजेत त्या तरतुदी हे न्यायाधीश करून देतील किंवा ते कायद्यामध्ये रूपांतरित करतील अशी अपेक्षा कुणी ठेवू नये. असं यांना जर सांगायचं असेल तर तो अपेक्षा भंग करून न्यायाधीशांनी जनतेच्या मनामध्ये असलेल्या अशा आकांक्षांना चालना दिली पाहिजे किंवा त्यांच्या अशा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी जे काही गोष्टी आहेत, जी कामं पेंडिंग आहेत, देशामधले ज्वलंत प्रश्न आहेत, ते सरकारला करायला भाग पाडलं पाहिजे आणि त्यासाठी कायद्यात रूपांतर करणं गरजेचं आहे. भूषण गवईंना जो कालावधी मिळतो मित्रांनो तोच त्याचं उत्तर देईल. आणि भूषण गवई हे आंबेडकरवादी आहेत, RSSचे विचारधारा मानणारे आहेत की नाहीये हा काळ ठरवेल. आज आपण त्यावर काही बोलू शकत नाही. भूषण गवईंच्या हातामध्ये 7-8 महिन्याचा कालावधी मिळतोय, त्यामध्ये त्यांनी ते सिद्ध करून दाखवायचे. आणि जर त्यांचा प्रोटोकॉल पाळला जात नसेल तर त्या मंडळीवर शोकॉज काढणं, त्यांना नोटीस देणं हे सुद्धा ते करू शकतात. किंवा ते सरकार जर असं दुपटप्पी वागत असेल तर त्यांच्याकडे जे असलेलं शस्त्र आहे 142 कलम
त्या शस्त्राचा वापर करून ते त्यांना डिसमिस करू शकतात, किंवा हे सरकार जर त्यांचे कायदे पाळत नसेल तर ते सरकार सुद्धा ढासळू शकतं. एवढी मोठी ताकद जर आज गवईंच्या हातामध्ये आली आहे आणि ती गवईंनी योग्य पद्धतीने वापरली, आंबेडकर वाद वापरून जर वापरली, तर मला असं त्यांच्याकडे पाहण्याचा लोकांचा चष्मा सुद्धा बदलेल आणि त्यांनी असे कायदे बनवावेत आणि लोकांना दाखवून द्यावं की मी आंबेडकरवादी आहे की नाही. आणि बाळासाहेबांनी जे म्हटलंय की तुम्ही पदाची गरिमा राखा, म्हणजे त्या पदाकडे जेवढं काय मान सन्मान आहे, त्या पदाकडे जे कार्यतत्परता आहे ती तुम्ही करून दाखवा, हेच बाळासाहेबांना त्यातून सांगायचंय. आणि काही गोष्टी न बोलता हातात आलेल्या संधीचा, हातात आलेल्या अधिकाराचा जर योग्य वापर केला तर भविष्यामध्ये भूषण गवई हे आंबेडकरवादी आहेत की नाही हे तेच सांगतील, किंवा ते जे काही कर्तृत्व करून दाखवतील, ते जे काही कायदे करतील, जे काही विविध प्रश्न आहेत त्यावर जे काही कायदे तयार करून ठेवतील ते दाखवून देईल की भूषण गवई हे आंबेडकरवादी आहेत की नाही. आणि मित्रांनो, आता जो काही कालावधी त्यांना मिळतोय तो कालावधीच ठरवणार आहे की भूषण गवई फक्त पदासाठी तिथपर्यंत पोहोचलेत की आंबेडकरवाद किंवा आंबेडकरवादाप्रमाणे अन्याय जो होत असेल महाराष्ट्रामधील जनतेवर त्यावर न्याय देण्यासाठी गेलेत आणि 142वा कलम जे आहे त्या कलमाचा पुरेपूर उपयोग करून जनतेला न्याय देतील आणि कायदे सुद्धा ते बनवतील असंच वाटते. परंतु जसं होईल का नाही माहीत नाही आपल्याला, कारण याच्यावर काळच उत्तर देणार आहे. तोपर्यंत आपण वाट बघूया. आणि बाळासाहेबांनी जे त्यांना सांगितले की तुम्ही पदाची गरिमा राखा, पदाचा मान राखा, हे तुम्हाला त्यांनी दिलेला सल्ला योग्य की अयोग्य हे सुद्धा तुम्ही सांगा. एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.